नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी तालुक्यातील गणनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असून यामध्ये काहींमध्ये खुशी तर काहींमध्ये गम दिसून आला असून या आरक्षणामुळे अनेकांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले. आरक्षण सोडत सोमवार 13 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आली. राहुरी तालुक्यातील गणनिहाय निघालेले आरक्षण कोल्हार खुर्द सर्वसाधारण महिला, टाकळी मिया नामाप्र महिला, मानोरी सर्वसाधारण व्यक्ती, ब्राह्मणी सर्वसाधारण महिला, गुहा सर्वसाधारण महिला, सातरळ नामाप्र व्यक्ती, बारगाव नांदूर अनुसूचित जमाती महिला, डिग्रस अनुसूचित जाती व्यक्ती, उंबरे सर्वसाधारण, वांबोरी सर्वसाधारण युक्ती या निरीक्षक, प्राधिकृत नियंत्रक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभाग मनीषा राशीनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार नामदेव पाटील यांनी लहान बालकांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. राहुरी तालुक्याच्या पंचायत समितीचे 10 गणांचे आरक्षण सोडत पार पडले. त्या सोडतीमध्ये सर्वप्रथम अनुसूचित जाती, त्यानंतर अनुसूचित जमाती, त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग, त्यानंतर सर्वसाधारण ह्या क्रमाने सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातीसाठी एक गण डिग्रस गण आरक्षित करण्यात आला. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी बारगाव नांदूर हा गण आरक्षित करण्यात आला. त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी टाकळी मिया आणि सातरळ हे 2 गण आरक्षित करण्यात आले. हे आरक्षण झाल्यानंतर महिला आरक्षण काढण्यात आले. यात महिला आरक्षणामध्ये बारगाव नांदूर अनुसूचित जमाती महिला या गटासाठी हा गण महिलेसाठी आरक्षित करण्यात आला. त्यानंतर टाकळी मिया नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित करण्यात आले. त्यानंतर कोल्हार खुर्द, ब्राह्मणी आणि गुहा हे 3 गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित करण्यात आले. आणि ह्या सर्व प्रक्रियेदरम्यान नियंत्रक अधिकारी म्हणून आदरणीय उपजिल्हाधिकारी मनीषा राशीनकर मॅडम आमच्या समोर उपस्थित होते. धन्यवाद. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.